ही पण शॉर्ट कुर्तीच आहे. ही पण शॉर्ट कुर्ती आणि खूप छान आहे. मला तर खूप आवडली. उफ, लाईटच गेली. कसे तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर खूप दिवसानंतर लॉंग व्लॉग घेऊन आली आहे, कारण की माझी तब्येत आहे ना 1 वीक झालं अजिबात ठीक नाहीये. दवाखान्यात जाऊन जाऊन मी तरी कंटाळले. म्हटलं आता जे होईल ते जाऊ दे. म्हटलं बरं होईल, वाटायचं ते जेव्हा तेव्हाच वाटणार आहे. आपण किती टॅबलेट्स घेतल्या किंवा किती हॉस्पिटलमध्ये गेलो तरी ते आज नाही उद्या बरं वाटणारच आहे. त्यामुळे मी तो विषय सोडूनच दिलेला आहे. तर मी आज मेन तुम्हाला थंबनेलवरून कळाला असेल आजचा व्लॉग काय आहे. तर आजचा व्लॉग असा आहे की मी तुळशीबागेतून आहे ना मध्ये 1 वीक पहिले शॉपिंग केलेली होती आणि ती मी दाखवणार होते, पण माझी तब्येत त्याच्यानंतर अचानक डाऊन झाली. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये गर्दीमध्ये फिरल्यामुळं, उन्हामुळं नाही का. आणि ते तिथून पुढं म्हणजे तेव्हापासून मला बरंच नव्हतं. मग म्हटलं जाऊ दे, थोडंसं गॅप घ्यावा. जेव्हा आपण रिकवर होऊ ना तेव्हाच आपण त्यांना सगळ्यांना कपडे दाखवावे. मी जे जे घेतलंय ते सगळं काही. सो पहिले तर आहे ना मी हा वेअर केलेला छान असा कॉट सेट किंवा ड्रेस म्हणू शकतो आपण, कॉट सेट टाईपच आहे. खूप छान आहे. मी तुम्हाला पुढे आहे ना कसं दिसतं ना मला हे सगळेत ना दाखवेल किंवा इथे स्क्रीनवरती मी ते शो करेल. आणि खूप छान दिसतंय ते सुद्धा. आणि हा ड्रेस तर खरंच खूप छान आहे. आणि ह्याचं फॅब्रिक आय गेस कॉटनमध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये आता सध्या तरी उन्हाळा खूप जास्त जाणवायला लागला, त्यामुळे कॉटनचेच फॅब्रिक छान वाटतात आणि सुटेबल सुद्धा राहतात. आपल्याला इरिटेशन होत नाही, काहीच होत नाही. आणि हा मला जवळपास पडला होता 350 रुपयाला हा मला पडला होता ड्रेस. आणि खूप छान आहे. आणि आजकाल नवीन फॅशन म्हणजे तर वी नेक आहे, त्यामुळे मी वी नेकचे घेतले होते. आणि बरेचसे तुम्हाला आता बघायला सुद्धा भेटतील की मी मोस्टली वी नेकच घेतला. तर चला मग स्टार्ट करूयात आपण. हा झाला फर्स्ट. हा आहे सेकंड ड्रेस. ऍक्च्युली हा आहे ना काल मी घातला होता, ह्याच्यावरती काहीतरी सांडले भाकरी करताना. ही पण शॉर्ट कुर्तीच आहे, पण ही इतकी छान आहे ना. आणि ह्याचं पण फॅब्रिक कॉटनमध्येच आहे. मी कॉटनमध्येच कपडे घेतले आता सध्या तरी आणि खूप छान दिसते. हे तर मी पुढे व्हिडिओ दाखवतेच मला कसे दिसतात ते सगळे ड्रेसेस. आणि मला खूप जास्त आवडला. आणि हा काहीतरी मला हा एक आणि अजून एक हा एक वाला आहे. हे मला मिळून हा म्हणजे 150ला पडला. 300ला 2 होते म्हणजे 150ला 1 पडला. आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे, म्हणजे नाही का आपण यूज करू शकतो. पूर्ण उन्हाळा तरी माझा निघेल इतकं छान क्वालिटी आहे. आणि ब्लॅक कलर तरी मला खूप जास्त आवडला. आणि ॲक्च्युअलमध्ये काय झालं होतं ना, मी कपडे घ्यायला जायचे आणि तिथला मला नेमका ब्लॅक कलर आवडत होता. आणि ह्यांचं म्हणणं होतं की तुझ्याकडे ब्लॅक कलर भरपूर आहे, आता तू ब्लॅक कलर घेऊ नकोस. त्यामुळे म्हटलं चला व्हरायटी ऑफ कलर घ्यावे, त्यामुळे मी सगळे वेगवेगळे कलर घेतलेत. आणि हा पण आहे. ह्याला आहे ना असा छोटासा नेक आहे, व्ही टाईपच आहे. आणि ही पण शॉर्ट कुर्ती आणि खूप छान आहे. मला तरी खूप आवडली. आणि हा कलर पर्सनली मला आवडतो, स्काय ब्ल्यू कलर. काय माहिती ह्या कलरचं काय आहे. आणि शिवाय ना काय म्हणतात त्याला, ह्याला फुल स्लीव्ज आहेत. आणि हा पण कॉटन टाईपमध्येच मोडतो, म्हणजे मला तरी एवढ्या कपड्यांचं कळत नाही, पण हा कॉटन टाईपमध्येच मोडतो. आणि हा सुद्धा मला 150 रुपयालाच भेटला होता. म्हणजे हा आणि तो ब्लॅकची पेअर होती. आणि त्यानंतर हा आहे. हा मला इतका जास्त आवडला ना, खूपच जास्त. आणि ह्याचा सुद्धा वी नेक आहे. हा मी अजून एकदाही नाही घातलाय, आता बघू कधी मुहूर्त लागतोय तेव्हा घालेल. आणि खूप छान आहे. आणि कलर थोडासा डिफरंट आहे. ह्यावेळेस मी इतके डिफरंट कलर घेतलेत ना, हे मी कलर कधीच यूज केला नाही. हा परत तो ब्लॅक कलरच मी मोस्टली यूज करत होते. आणि ह्याच्या पण स्लीव्ज फुल आहेत. मला मोस्टली तर फुल स्लीवचेच ड्रेसेस आवडतात का काय माहिती, किंवा 3/4 अशावाले. ह्याला 3/4च बोलतात ना. हो, फुल म्हणजे फुल. तर ह्याचा पण आहे ना वी नेकच आहे. आणि हा मला पडला होता 200 रुपयाला. 200ला फक्त कुर्ती होती ना ती. आणि इतकी छान दिसती ना, बघू शकता तुम्ही. आणि मी तर तसं तर घालून दाखवेल किंवा इथं स्क्रीनवरती व्हिडिओ शेअर करेल तुम्हाला. आणि त्यानंतर ह्यांना खूप जास्त आवडलेला हा टॉप. तर ह्यांनी मला हा गिफ्ट केला ॲनिव्हर्सरीसाठी. आणि हा टॉप किती छान आहे, एकदम असं छोट्या बेबीज सारखी फिलिंग येते. आणि खरंच खूप छान आहे, खूप छान सुद्धा दिसतो. ह्याचं हे आहे ना ते स्ट्रेचेबल आहे, म्हणजे आपलं काय म्हणतात, किती तब्येत असली ना तरी पण येऊन जातो. आणि मेन तर आहे ना हा
म्हणजे शॉर्ट कुर्ती टाईपच आहे, म्हणजे शॉर्ट कुर्ती पण नाही, थोडीशी वरतीच आहे, टॉप टाईपच आहे. आणि मेन तर हे पॅडेड आहे, त्यामुळे मला खूप जास्त आवडलं. म्हणजे हे हाफ आपण ओपन शोल्डर जरी ओपन शोल्डर पण घालू शकतो, किंवा ज्याला अलाउड नाही घरामध्ये नाही का, त्यांनी शोल्डर पण हे करू शकतो. आणि ओपन शोल्डरसाठी ह्यांनी ह्याच्यामध्ये पॅड लावून दिलेले आणि खूप छान आहे. पॅडेड ड्रेस असल्यामुळे मला खूप आवडला हा. आणि फर्स्ट टाइम ह्यांनी सगळी शॉपिंग ह्यांनी केलेली आहे. माझ्या ह्याच्यामध्ये फक्त तो ब्लॅक कलरची मी फर्स्ट वाली जी कुर्ती दाखवली ना शॉर्ट, तीच मला फक्त आवडली. बाकी हे सगळं जे चॉईस केलंय ना ते ह्यांनीच केलेलं आहे. आणि मला वाटलं कुठंतरी छान चॉईस केलेलं आहे ते. उफ, लाईटच गेली. आता बघूयात, लाईट आल्यानंतर मी पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. उफ, बरं झालं लाईट आली. आणि कम्प्लीट लाईट 1 तासानंतर आलेली आहे. आणि आपण चला मग लगेच ब्लॉगकडे वळूयात, जास्तीत जास्त उशीर न व्हायला किंवा लाईट परत न जायला. कारण की इथे काय प्रॉब्लेम आहे, प्रत्येक ठिकाणी गुरुवारी लाईट जाती, तर इथे ना बुधवारी लाईट जाते त्यामुळे. आणि ती दिवसातनं एकदा दोनदा जाती. आता सोनूची पण किरकिर चालू झाली, त्याला भूक लागली असेल. तर मी हा ड्रेस तुम्हाला दाखवला. हा ड्रेस खरंच मला खूप जास्त आवडला आहे. खरंच खूप प्रिटी वाटतं, असं छोट्या बाळाची सारखी वाईप येते. कारण की असे कपडे, आणि ह्याचं कापड पण आहे ना खूप इतकं सॉफ्ट आहे ना, म्हणजे कॉटन पण नाही म्हणता येणार, मला पण कळत नाही, पण ह्याचं कापड खरंच खूप छान आहे. आणि ही प्रिंट आहे ना ही न निघणारी आहे. कारण की मी कपडे घेताना असे बघते नाही का, प्रिंट वगैरे निघते का नाही, पण नाही निघत आहे ह्याची. आणि त्यानंतर नेक्स्ट म्हणजे हा ड्रेस आहे. हा मी आयुष्यात फर्स्ट टाइम कलर घेतला असेल. आणि माझं एक कलर बाबतीत खूप मोठं कन्फ्युजन आहे, की माझं असं म्हणणं आहे की मी सावळी आहे नाही का, असं सावळी आहे, तर मला हा कलर सूट होईल का, किंवा हा कलर सूट होईल का, माझं असं खूप जास्त कन्फ्युजन असतं. पण जेव्हा घालते, जेव्हा अंगावरती घालतो ना आपण, तेव्हाच आपल्याला खरं कळतं. हा सुद्धा ड्रेस खूप छान आहे. ह्याचं सुद्धा कापड कॉटन नाही, टेरिकॉट कॉटन म्हणतात ना, टेरिकॉट का काय, तशा टाईपमध्ये मला म्हणजे थोडं थोडं कळतं तसे. पण ह्याचा वी नेक आहे, वी नेकमुळे मी हा घेतलाय ना. हा कलर मला ह्यांनी सजेस्ट केला की तू घेऊन तरी बघ नाही का, कधीच नाही घातला, तू म्हणतीयस असं, पण तुला खरंच खूप छान दिसेल. आणि तशीच गोष्ट झाली, हा ड्रेस खरंच खूप छान दिसतो सगळ्या ड्रेसेसपेक्षा पण. आणि आणि आता शूट्स वगैरेसाठी तर सिम्पल असे छान दिसतात नाही का ड्रेसेस, कोलॅबरेशनचं वगैरे शूट असेल तर. आणि त्यानंतर मेन म्हणजे तर हा ड्रेस आहे, हा खरंच खूप छान आहे आणि प्रिटी आहे. हा मला खूप आवडला. तुम्ही मिनी व्लॉगमध्ये वगैरे बघितला असेल, मी आत्ता घातलेला काल परवाच. तर ह्या ड्रेसला पुढे नॉड आहे. ह्याचे पण 3/4 स्लीव्ज आहेत, तुम्ही बघितले असतील. सगळ्याच ड्रेसेसचे 3/4 स्लीव्ज आहेत. मी एवढ्या स्लीव्जचे कधीच ड्रेस घेत नाही. ते ड्रेस इतके ऑड दिसतात ना, म्हणजे अजिबात छान नाही दिसत. एक तर स्लीवलेक्स घेते, नाही तर पूर्ण इथपर्यंत, किंवा इथपर्यंत ड्रेस कधीच नाही आहे माझ्याकडे नाही का, असं ते खूपच ऑड दिसतं. ते असं बरोबर नाही वाटत मला, असं वाटतं. आणि इतका छान आहे ना, हा सुद्धा खूप छान दिसतो. आणि ह्याचं असं थोडंसं जाळी टाईप म्हणजे कुठलं कापड आहे काय माहिती, पण खूप छान आहे हा सुद्धा ड्रेस. आणि ह्याच्यावरती आहे ना नारळाची झाडं असतात ना, कोकोनट ट्री सारखी थोडीशी डिझाईन आहे. आणि ह्याला खाली अशी फ्लावर्सची आणि पत्त्यांची डिझाईन आहे. आणि सेम त्याच्या स्लीव्जला सुद्धा तसंच आहे. आणि खूप छान आहे. आणि बॅकनी काय ह्याला नेक वगैरे नाही आहे, पण छान आहे. आणि मला तशी कुर्ती घ्यायची होती, आता ट्रेंडिंगला आहे ती. पण ह्यांचं म्हणणं होतं की तू ती घालणार, पण ती नाही का, कुणी असतं ना थोडंफार नाही का घरातल्यांचं वगैरे, की असे कपडे घालते असं तसं. त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, कशाला आपण पण, आपली एक इमेज चांगली येतं सगळ्यांच्या मनात, तर मग कशाला. चला मग मी तुम्हाला आता एक एक करून ट्राय करून दाखवते, आणि कसे दिसतेत ना हे सुद्धा सांगते. सो चला मग आपण ट्राय करूयात.
2-3 हेअर क्लिप्स घेतले होते, पण मी तर ते शोधले पण नाही भेटत आहेत. जाऊ दे, मी नेक्स्ट टाइम कधीतरी व्लॉगमध्ये दाखवेल. मला आठवत नाही ॲक्च्युली कुठं ठेवलंय. आजकाल माझी स्मरणशक्ती जी बुद्धी ना ती पण कमी होत चालली, म्हणजे माझ्या काही लक्षातच राहत नाही कुठं काय ठेवलंय ते. सो चला मग, माझा छोटासा व्लॉग होता. कसा वाटतोय नक्की मला कमेंट करून सांगा. अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जावा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. व्हिडिओ कसा वाटतोय ना हे नक्की मला कमेंट करून सांगा. चला मग, बाय, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर.